अनुभवी तगडा विरोधी पक्ष समोर, अशी स्थिती होती. म्हणजे विरोधी पक्षनेत्या प्रतिभाताई पाटील, प्रभा राव, वसंतदादा पाटील, रामराव आदिक, यशवंतराव मोहिते अशी दिग्गज मंडळी विरोधी बाकांवर. महाभारतातल्या अर्जुनासारखी माझी स्थिती होती. काल परवापर्यंत ज्यांच्याबरोबर काम करत होतो तेच सभागृहात विरोधाची हत्यारं परजून सज्ज होते. सरकार बदलामुळे सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा राग होताच. सभागृहात तोंड देणं आपल्याला जमणार नाही असं उत्तमरावांनी आणि सुंदररावांनी जाहीर करून टाकलं. निहाल अहमद म्हणाले, सदन का कामकाज चलाना मेरे बस की बात नाही. यामुळे पुढे 11 दिवस चाललेल्या या पहिल्या अधिवेशनातली कामकाजाची 90% बाजू मलाच लढवावी लागली. प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी, विविध मागण्यांवरच्या चर्चा यात 100% सहभाग द्यावा लागला. प्रत्येक खात्याच्या चर्चांना आणि प्रश्नांना मी एकटाच उत्तरं देत होतो. न गडबडता सभागृहात किल्ला लढवत होतो. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मला काम करण्यासाठी मिळालेली मोकळीक आणि अनुभव आता माझ्या पुरेपूर कामी आला. सभागृहातली माझी एकाकी झुंज पाहून मला प्रोत्साहन देण्यासाठी आबासाहेब कुलकर्णी, किसन वीर सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत येऊन कामकाज पाहत असत. दिवस संपल्यावर कौतुकानं माझी पाठ थोपटत असत. चव्हाण साहेबांनाही ते फोन करून, शरद सभागृह उत्तम हाताळतो, तुम्ही एकदा पाहायला हवं, असं सांगेल. या अधिवेशनात माझा आत्मविश्वास कमालीचा वाढला. आपण सरकार चालवू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो याची स्वतःलाच खात्री पटली. मी सूत्र घेतली तेव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चिघळलेला होता. र ग कर्णिक, ग दी कुलथे यांच्यासारखे अत्यंत स्वच्छ अभ्यासू नेते संपकऱ्यांच्या पाठीशी होते. केंद्र आणि राज्य सरकारातल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातल्या तफावतीवरून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप ही नित्याचीच बाब बनली होती. वसंतदादांनी संपाविरोधात ताठर भूमिका घेतली होती. चर्चेचा दरवाजाच काय, पण खिडकी देखील उघडणार नाही असं त्यांनी ठणकावलं होतं. सरकारी कारभार ठप्प करून जनहिताची सगळीच कामं या संपामुळे वेठीला धरली जात असत. त्यामुळे सरकारनं केंद्रात महागाई भत्ता वाढवला की त्याची राज्यातही अंमलबजावणी होईल असा धोरणात्मक निर्णय मी घेतला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा कायमचा निकाली काढला. तेव्हापासून शासकीय कर्मचाऱ्यांची मला कायम सहानुभूती राहिली. एवढंच काय, प्रत्येक संकट काळात हा शासकीय कर्मचारी कार्यकर्त्यासारखा पाठीशी उभा राहिला. पुलोतचं सरकार स्थापन करत असताना शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी अभ्यासू माणसाला मंत्रिमंडळात घ्यावं असा एस.एम. जोशी यांचा आग्रह होता. पराभूत उमेदवारांना मंत्रिमंडळात स्थान नसावं अशी सूचना मोरारजी देसाई यांची होती. राजाराम बापू पाटील त्यावेळी पराभूत झाले होते. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची माझी इच्छा होती. मोरारजींना हे समजल्यावर त्यांनी हे बरोबर नाही असं मत मांडलं. मोरारजी मराठीत बोलत आणि हे बरोबर नाही हे वाक्य म्हणजे त्यांची खास लकब. ताबडतोब मी मोरारजींना 1952 मध्ये तुम्ही पराभूत झाला होतात, पण तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती, एवढीच आठवण करून दिल्यावर त्यांचा विरोध मावळला. पक्ष फोडला म्हणून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर प्रचंड दोषारोप झाले. खंजीर खुपसणं हा वाक्यप्रयोग माझ्यासाठीच तयार झाला असावा इतका वापरला गेला. या पार्श्वभूमीवर सरकार यशस्वीपणे चालवणं ही सोपी गोष्ट नव्हती. माझ्यासाठी ते आव्हान होतं. माझ्या नेतृत्वाबाबत मात्र साऱ्याच सहकारी पक्षात विश्वास होता. पुलोतचं सरकार स्थापन होण्यामागे एस.एम. जोशी यांचं योगदान वादातीत होतं. आमच्या सरकारच्या पाठीशी ते भक्कमपणानं उभे राहिल्यानं मी निश्चिंतपणे अनेक निर्णय घेऊ शकलो, राबवू शकलो. या निमित्तानं एस.एम. यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मी थोडंसं सांगतो. शाळेत शिकत असताना आमच्या गावात सेवा दलाची शाखा भरायची. घरातच साने गुरुजींच्या पुस्तकांचंही वाचन होत असे. यातून मी सेवा दलाच्या शाखेत जायला लागलो. या ठिकाणी अनेकदा अनेकांच्या बोलण्यात एस.एम. जोशींचा उल्लेख येत असत. त्याच्यातून एस.एम.ना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. याच सुमारास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानं जोर पकडलेला होता. या आंदोलनातही एस.एम. जोशी बिनीचे नेते असल्यानं त्यांच्याविषयीचं कुतूहल वाढतच होतं.
1957च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ टिपेला पोचली होती. या वातावरणातच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात इंदापूर वगळता सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस साफ झाली. या लढतींमधली सर्वात रंगतदार लढत कसबा मतदारसंघात होती. पुण्यातले काँग्रेसचे मातब्बर नेते आणि पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस विरुद्ध एस.एम. जोशी यांच्यातली ही चुरशीची लढाई होती. या निवडणुकीत एस.एम. निवडून आल्यावर त्यांच्याविषयीचं आकर्षण आणखी वाढलं होतं. मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर एस.एम. यांचं भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला मला फार आवडायचं. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या काकाकुवा मॅन्शनमध्ये त्यावेळी एस.एम. असायचे. मग तिथे आम्ही त्यांना भेटायला जात असो. 1962मध्ये चीनच्या आक्रमणानंतर पुण्यात स्थापन झालेल्या संरक्षण समितीचा मी सचिव होतो आणि या समितीला एस.एम. यांचं मार्गदर्शन होतं. ते आम्हाला कायम सांगायचे, आताताईपणा नको, संयम ठेवा. त्यांचं ते रूप मला मनापासून भावलं. त्यांच्या स्वभावात मूलतःच एक सौजन्य होतं. त्यामुळे त्यांचं वर्तनही संयत आणि प्रगल्भ होतं. माणसांच्यात, कार्यकर्त्यांच्यात वावरून त्यांच्याशी एकरूप होऊन संवाद करणं ही त्यांची आणखी एक खासियत होती. त्यामुळे एस.एम. यांचं एक नैतिक वजन होतं. मी पहिल्यांदा गृह खात्याचा राज्यमंत्री असताना पुण्यात मंडईच्या गणपतीची विटंबना झाल्यानं दंगल उसळली. मी तातडीनं पुण्याला धाव घेतली. शहराच्या त्यावेळच्या आयुक्तांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा करताना एस.एम.ना बरोबर घेण्याची विनंती केली. वातावरण एवढं प्रक्षोभक होतं की आम्ही दंगलग्रस्त भागाचा दौरा करत असतानाही दगडफेक सुरू होती. गणेश पेठेतल्या डुल्या मारुती चौकात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथं हिंस्त्र जमाव समोर आला. जमाव जाळपोळीची भाषा करीत होता. एस.एम. सरळ गाडीतून उतरले आणि आधी मला पेटवा असं म्हणत जमावात घुसले. त्यांचं ते धैर्य विलक्षण होतं. एस.एम. यांचं नैतिक वजन असल्यानं जमाव थांबला. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या त्या सामर्थ्याचा अनुभव मी घेतला. त्यातून एस.एम. यांच्याविषयीचा आदर अधिकच वृद्धिंगत झाला. असंच त्यांचं रूप मी मराठवाडा नामांतराच्या दंगली उसळल्यावरही पाहिलं होतं. भले भले मराठवाड्यातल्या रोषाला सामोरे जायला तयार नसताना एस.एम. माझ्याबरोबर आले. लोकांच्या संतापाला न डगमगता सामोरे गेले. साधारण 1980-81च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कन्नड सक्तीच्या विरोधात एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षपदी एस.एम. होते. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष बेळगावला जाऊन सत्याग्रह करावा आणि सीमा प्रश्नाशी असलेली महाराष्ट्राची बांधिलकी व्यक्त करावी असा निर्णय घेण्यात आला होता. आंदोलनाची पद्धतही बैठकीमध्ये निश्चित करण्यात आली होती. केवळ एका दिवसाचा सत्याग्रह असं न करता सातत्यानं एकामागोमाग एक अशा आंदोलनांची रूपरेषा ठरवण्यात आली. आता यातल्या प्रत्येक सत्याग्रहाचं नेतृत्व कुणी करावं? एस.एम.नी पहिल्या सत्याग्रहींचं नेतृत्व माझ्याकडे दिलं. ठरल्यानुसार मी बेळगावात प्रवेशबंदी असूनही बेमालूमपणे घुसून सत्याग्रह केला. मात्र पोलिसांनी आमच्यावर अमानुष लाठी हल्ला केला. अटक करून आम्हाला घटप्रभा धरणावरच्या डाक बंगल्यावर नेऊन ठेवलं. आम्हा कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारामुळे एस.एम. खूपच अस्वस्थ झाले होते. ते तडक बेळगावला पोचले आणि डाक बंगल्यावर आम्हाला भेटायला आले. त्यांनी मला जवळ घेतलं आणि अंगावरचा शर्ट काढायला सांगितला. माझ्या पाठीवर लाठ्यांच्या प्रहारामुळे उठलेले वळ बघून प्रचंड भावना विवश झाले आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. अत्यंत मायेनं त्यांनी पाठीवरून हात फिरवला. एस.एम. सारख्या आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी संघर्ष केलेल्या, अनेक अन्यायांना सामोरं गेलेल्या ऋषितुल्य नेत्याचं एक वेगळं रूप त्या दिवशी मला अनुभवायला मिळालं. सहकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा, आम्ही भोगलेल्या यातना आपल्याशा करणारा असा संवेदनशील नेता, चळवळीशी एवढा एकरूप झालेला माणूस मी क्वचितच पाहिलाय. एस.एम. यांच्या स्वभावातली सरदयता मी दिल्लीतही अनुभवली आहे. सेंट्रल हॉलमध्ये आलेल्या आम्हा साऱ्यांना घेऊन एस.एम. संवाद करायचे. प्रेमानं खाऊ पिऊ घालायचे. एस.एम. धनिक नव्हते, पण आपल्याबरोबरच्या प्रत्येकाची काळजी ते स्वाभाविकपणे घ्यायचे. दिल्लीत आलेल्या अनेकांची रेल्वे तिकीटं काढण्यासाठी एस.एम. स्वतः जायचे.
पुण्याचा महापौर बनण्याची संधी असो किंवा महाराष्ट्रातलं नेतृत्व करण्याची आलेली संधी असो, त्यांनी ती स्वतः न घेता अन्य सहकाऱ्यांना दिली. पदाची अभिलाषा न बाळगता आयुष्यभर लोकांशी घट्ट नातं टिकवून धरणारं एसएम यांचं नेतृत्व माझ्या मनात कायमचं घर करू नये. पुलोद सरकारमध्ये नेतृत्वाबरोबरच निर्णय घ्यायला लागणारी पूर्ण मोकळीकही लाभली. माझ्या बहुतेक अनअनुभवी सहकाऱ्यांनी माझ्या निर्णयांना मनापासून पाठिंबा दिला. त्यामुळे यशवंतरावांच्या इच्छित दिशेला गती देता आली. रोहयो रोजगार हमी योजना महाराष्ट्रात अस्तित्वात होती, पण त्याचं कायद्यात रूपांतर पुलोदच्या कारकिर्दीत झालं. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला माझ्या सरकारच्या काळात वेग आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांच्या प्रसारासाठी साहित्य निर्मिती करण्याचा प्रारंभ याच काळात झाला. कृष्णा गोदावरीचं महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी उचलण्यासाठीचे निर्णय याच कालावधीत झाले, याचं मला समाधान आहे. या सगळ्याच्या बरोबरीनं दिल्लीमधल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना, परिषदांना उपस्थित राहण्याच्या संधींमुळे देशातल्या कर्पुरी ठाकूर, बिजू पटनाईक, भैरोसिंग शेखावत, प्रकाश सिंग बादल अशा इतर मुख्यमंत्र्यांशी माझं मैत्र प्रस्थापित झालं. राजकारणातल्या माझ्या कक्षा या कालावधीमुळे विस्तारल्या. महाराष्ट्रात मी जनता पक्षाला माझ्यासोबत घेऊन सरकार चालवत होतो, पण केंद्रातल्या जनता पक्षाच्या नेत्यांच्यातले मतभेद तीव्र व्हायला लागले. जनता पक्षाच्या सरकारला अंतर्गत कलहानं घेरल्याचं अधिकाधिक स्पष्ट होऊ लागलं. पंतप्रधान मोरारजी देसाई आणि चरण सिंग यांच्यातल्या मतभेदांनी टोक गाठलं. जनसंघाच्या खासदारांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांवरून समाजवादी गटानं अटीतटी गाठली होती. अखेर या साऱ्याची परिणती मोरारजी देसाई यांचं सरकार कोसळण्यात झाली. जनता पक्षातल्या सर्वाधिक मोठ्या गटाच्या भारतीय लोकदलाच्या पाठिंब्याच्या तोंडी आधारावर चौधरी चरण सिंग यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली, परंतु अर्थातच लोकसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. चरण सिंग यांच्या सरकारमध्ये चव्हाण साहेब आणि ब्रह्मानंद रेड्डीही सहभागी झाले होते. इंदिराजींनी चरण सिंग यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला होता, पण सभागृहात बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच पाठिंबा मागे घेतल्यानं चरण सिंग सरकार कोसळलं. 22 डिसेंबर 1979 या दिवशी लोकसभा बरखास्त झाली. जनता पक्षाच्या नेत्यांमधल्या सुंदोपसुंदीमुळे भारतीय प्रजेचा भ्रमनिरास झाला होता. जानेवारी 1980 मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत 354 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवून इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. केंद्रातल्या या घडामोडींचे पडसाद राज्यातही उमटणं साहजिक होतं. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होतं. नामांतरावरून मराठवाड्यात नुकत्याच दंगली झाल्या होत्या. दलितांवर हल्ले झाले होते. या पार्श्वभूमीवर देशाचे नवे गृहमंत्री ग्यानी झैल सिंग यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीत भेटायला बोलावलं. नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाड्यात झालेल्या अशांत परिस्थितीबाबत मला चर्चा करायची आहे, असं झैल सिंग यांनी सांगितलं. विधिमंडळाचं अधिवेशन संपायला 2च दिवस बाकी आहेत. ते झालं की मी पोचतो, असं मी त्यांना सांगितलं. ठरल्याप्रमाणे मी दिल्लीला गेलो. विमानतळावरच मला निरोप मिळाला. महाराष्ट्र सदनाला न जाता थेट नॉर्थ ब्लॉकमधल्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयातच पोचा. मी गेलो. झैल सिंग यांनी भेटता क्षणीच सांगून टाकलं, माझं कोणतंही काम नाही, पंतप्रधान इंदिरा गांधी तुम्हाला भेटू इच्छिता. मी बुचकळ्यात पडलो. मी इतकंच म्हणालो, पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी जाणारच होतो, पण मी वेळ घेतलेली नाही आहे. झैल सिंग म्हणाले, वेळ घेण्याची गरज नाही, आपण थेट इंदिराजींकडेच जाऊया. इंदिराजी 24 विलिंग्डन क्रिसेंट या बंगल्यात राहत असत. आम्ही तिथे पोचलो. त्यांच्या कार्यालयात जाऊन स्थानापन्न झाल्या क्षणी झैल सिंग म्हणाले, मी निघतो, इंदिराजींना फक्त तुमच्याशीच बोलायचं. एवढं बोलून ते निघून गेले. 2-4 मिनिटात इंदिराजी पोचले. आमच्या या भेटीत थोडं अवघडले पण होतं.
त्या आल्यावर पंतप्रधान झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. एकमेकांची ख्याली खुशाली विचारणं झालं. त्यानंतर त्या म्हणाल्या, डिस्पाईट ऑल ऑड्स यू आर मॅनेजिंग वेल. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही कारभार चांगला सांभाळताय. त्यांच्या या विधानानं मी दुग्ध्यात पडलो. मग त्यांचा एक सरळ प्रश्न आला, आता पुढे काय? मी म्हणालो, जसं आता सुरू आहे तसंच मार्गक्रमण करणार आहे. त्यावर त्यांनी आणखी एक धारधार विधान केलं. तुमच्यात एक दोष आहे, वरिष्ठांची साथ तुम्ही सोडत नाही, असं. त्यांचा रोख यशवंतरावांकडे होता. त्यांचं त्यानंतरचं वाक्य अधिकच थेट होतं. त्या म्हणाल्या, आज काँग्रेस विचारसरणीच्या तरुण पिढीनं एकत्र येऊन काम करायला हवं. त्यावेळी काँग्रेसमधलं युवकांचं नेतृत्व संजय गांधी यांच्याकडे होतं. मीही सरळच विचारलं, तुम्ही संजय गांधींच्या संदर्भात बोलताय का? त्यावर इंदिराजींचा प्रतिप्रश्न होता, का नाही? तुम्ही तरुणांनी एकत्र येऊन देशाचं भवितव्य घडवायला हवं. आम्ही किती दिवस ही जबाबदारी उचलायची? तुम्ही युवकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी. त्यांचा सूर लक्षात घेऊन मी म्हणालो, आम्ही कशी जबाबदारी घेणार? तुमच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. आमच्या पक्षाचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाण साहेबही पक्षापेक्षा त्यांच्या व्यक्तिगत बळावर निवडून आले आहेत, असं म्हणणं योग्य ठरेल. त्यावर त्या म्हणाल्या, निवडणूक निकाल अलाहिदा. मागच्या निवडणुकीत संजय आणि मी दोघंही पराभूत झालो होतो. पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला होता. पण आज आम्ही पुन्हा सत्तेत आहोत. निवडणुका येत जात राहतात. त्यात यश अपयशही असतं. तो काही मुद्दा नाही आहे. तुम्ही ठरवलं तर तरुण नेतृत्वाला पाठबळ देऊ शकता. देशाचं प्रशासन तुम्ही चालवू शकता. यावर मी पुन्हा म्हणालो, तुम्ही माझ्या क्षमतेविषयी विश्वास प्रकट केल्याबद्दल मी आभारी आहे. त्या झटदिशी उद्गारल्या, मला तुमच्या कर्तृत्वाबद्दल खात्री आहे. त्यांच्या या विधानावर मग तुम्हीच मला पाठिंबा का देत नाही, असं मी म्हणताच त्या मोकळेपणानं हसल्या. आमची चर्चा तिथेच संपली. हे सांगण्याची गरज नाही. मी मुंबईत परतलो तो शनिवार होता. माझे उद्योगपती मित्र माधवराव आपटे आणि त्यांच्या पत्नी श्री व सौ नसली वाडिया, श्री व सौ अरुण डहाणूकर अशा स्नेहांच्या बरोबर आरे कॉलनीत दिवसभर गप्पा गोष्टी झाल्यावर उशिरा मी घरी आलो. तो दिवस खग्रास सूर्यग्रहणाचा असल्यामुळे ग्रहण कुणाला लागणार यावर आमच्यात चर्चाही झाली होती. रात्री 12च्या सुमाराला राज्याचे मुख्य सचिव LS लुल्ला माझ्याकडे आले. पुलोदचं सरकार बरखास्त करण्यात आल्याचा आदेश त्यांनी वाचून दाखवला. इंदिराजींची आणि माझी भेट झाल्यापासून 48 तासात हा निकाल आला होता. नवं नेतृत्व स्वीकारण्याचा त्यांचा प्रस्ताव मी फेटाळला होता. मला एक संधी देऊन बघण्याची त्यांची इच्छा होती, असं म्हणता येईल. ही संधी मला घ्यायची नव्हती, हेही तितकंच खरं. सरकार बरखास्तीमुळे साहजिकच मुख्यमंत्री पदावरूनही पाय उतार झालो. मुख्यमंत्रीपदी नसताना सरकारी निवासस्थानात राहणं माझ्या स्वभावात नव्हतं. माझ्या आयुष्यात एक पथ्य मी कायम पाळत आलो आहे. ज्या वेळी माझी मंत्रिपदं गेली त्यावेळी मी 24 ते 48 तासात सरकारी निवासस्थान सोडून दिलं आहे. माझ्या सगळ्या उद्योगपती मित्रांना निर्णय कळला. त्यांनी, प्रतिभानं आणि मी मिळून सामान आवरलं. पुन्हा माहेश्वरी मॅन्शनमध्ये राहायला गेलो. दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची टेस्ट मॅच होती. माझ्याकडे जुनी फियाट होती. त्यावेळी सरकारी गाडी गेली होती. स्वतःच ड्रायव्हिंग करत माझ्या फियाटमधून आम्ही दोघं स्टेडियमवर गेलो. समालोचकानं मी आल्याचं जाहीर करताच अख्ख्या स्टेडियमनं उभं राहून आमचं स्वागत केलं. मुख्यमंत्रीपद गेल्यावर सुद्धा मिळालेली ही मानवंदना मनावर कायमची कोरली गेली. महाराष्ट्रातला सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याची संधी माझ्याकडे पुलोदमुळं चालून आली. देशातल्या एका प्रगत राज्याचं मुख्यमंत्रीपद अत्यंत कसोटीच्या काळात घटक पक्षांना बरोबर घेत जनतेला विश्वास देत मी सांभाळलं. प्रशासकीय कौशल्य सिद्ध करून नोकरशाहीच्या मनातही स्थान मिळवलं. माझ्या राजकीय कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं शिखर दमदारपणानं सर केलं होतं. सत्ता जात असतानाही जनहिताचे निर्णय घेणारा कार्यक्षम मुख्यमंत्री असं माझ्याबद्दल बोललं जात होतं. हे समाधान मोठं होतं.